शुभेच्छा द्या गुढीपाडव्याच्या. बरोबर आहे. आज मुहूर्त आहे ना, 3:30 मुहूर्त वेगळे, मग गुढीपाडव्याचा मुहूर्त वेगळा, एक दिवाळीचा मुहूर्त, ते पाडवा हा एक, आणि एक अक्षय तृतीयेला, आणि एक दसऱ्याचा मुहूर्त. 3 मुहूर्त मात्र कसे आहे, पूर्ण आहे. आणि तो खरपकाचा काय असो काय तरी 3:30 आहे. त्याचा अर्थ असा आहे, त्या दिवशी आपण आरंभ केला, कोणत्याही आरंभाला काय असेल नाही का, एकदम आपण पण कीर्तनाला मुहूर्त करतो का काहीतरी अगोदर, मग रामकृष्णारी म्हणतो ना, आपल्या संस्थेतली पद्धत कशी आहे, ते काही व्याख्या नाही का, उठला सुटला ना आपलं बरं. मग अगोदर रामकृष्णारी, मग विठोबा रखमाई, मग अभंग, रूप पाहता लोचनी, मग बोलायला, मग हे सगळे मुहूर्तच म्हणायचे. बरं कीर्तन करायचं, टोपी घालून हे काय करायचं, कीर्तन करायला काय आहे, मग टोपी घालून केलं पाहिजे. परंपरा कोणती आहे, आपलीच नाही, सर्व वारकरी संप्रदायाची परंपरा कोणती आहे. त्या दिवशी त्याने फेटाच काय केलं पाहिजे, नुसताच फेटा बांधला की बांधला पाहिजे का, कंबर बांधली म्हणजे कीर्तन चांगलं होतं का, नाही का. यज्ञाचारती दत्तदेवी या मुहूर्तावर. आणि काय होते, आपण जर कार्याला सुरुवात केली तर कार्याची सफलता होते. काय होते, मधले प्रतिबंध आडवे येत. ते बाजीराव जवळेकर मोठा सप्ताह केला होता बा, मोठा मंडप, मानकाम जो वादळाला बघा, सुसाराम मंडप काय झाला, आमच्या ट्यूब काय झाल्या. मग दुसरा मंडप बांधला, कोणता दुसरा मंडप, त्याला आग लागली. काय लागली, म्हणलं असं का होते, काही कळेना, एवढं नुकसान पुन्हा होते. मग एकाने सांगितलं, म्हणलं पहा, तुम्ही भूमी संतुष्ट करीत नाही, म्हणून मंडप बांधण्याच्या अगोदर काय करते, भूमीचं पूजन करा. मग भूमीचं त्या देवतेचं पूजन केलं, पृथ्वी देवतेचं वगैरे, म्हणजे संकट काय होतात, इतकी मुहूर्ताला काय, मग ते पूजन केलं. हे सगळं शास्त्रामध्ये तसं असंच आहे का, आलं का. नुसतं एकच मुहूर्त नाही, पंचांगामध्ये अनेक प्रकारचे काय असतात. त्या मुहूर्तावर एखाद्या माणसाला आपल्या मुलीला सासरी घेऊन जायचं असतं, मुहूर्त. लग्नाला सुद्धा काय करतात, कोण्याही दिवशी लग्न करतात का, ते काय लव्ह मॅरेज आहे का. त्याला काही मुहूर्त नाही, काही गोरज मुहूर्त, नमका मुहूर्त वगैरे काय, त्यामुळं वेळ ठरलेली असते. काय तरी आता वेळेवर लागत नाही म्हणा, तो प्रश्न सोडतात. मुहूर्त असतोच कधी, मग मुहूर्ताला काय, मग हा गुढीपाडवा काय, मग या दिवशी चांगल्या कामाला काय करतात, सुरुवात करतात. आपण हे चांगल्या कामाला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी पंचदशीला काय, निर्विघ्न करू, निर्विघ्नपणे काय जावे, पाहत जावे, आणि सर्वांना तो विषय चांगल्या प्रकारे समजावा, अशी ज्ञानेश्वर महाराजाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.